भंडाऱ्याच्या अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात ठेवलेलं अन्नधान्य पूर्णपणे भिजलेलंय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू होती। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक घरे जे आहेत ते नुकसान झालेले आपण पाहू शकतो की सध्या कशा प्रकारे जे अन्नधान्य ते भिजलेले शेतकऱ्यांचे जे उन्हाळी धान पीक आहे ते काढणी झाले आणि त्याची मळणी झाली आणि शेतकऱ्यांचे जे धान होते ते सुद्धा पाण्याने ओलेचिंब झाले। तर घराचंही पूर्ण छत जे आहे ते उडालेलं आहे। आपण सध्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार ह्या गावात आणि ह्या गावातील जवळपास 5 ते 7 घर आहेत। पूर्णतः त्यांचं जे घराचे छत आहे ते उडालेले आहे आणि घरातले जे साहित्य आहेत अन्नधान्य आहे ते सगळे भिजलेले आहेत आणि सगळं जे अन्नधान्य आहेत अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्याही सुद्धा सगळ्या त्या तुफानामध्ये गेले। त्यामुळे आता तरी मायबाप सरकारने यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागलेली आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा। वाशिम मध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे। शेतकरी आवश्यक निधी उभारण्यासाठी गत हंगामातील साठवलेले सोयाबीन विक्रीला आणतायत। त्यामुळे बाजार समित्यांमध्ये दररोज सुमारे 10,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक होते आहे। मात्र 4,000 ते 4,200 रुपये प्रति क्विंटलचा दर स्थिर आहे। यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे 4,091 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तसंच 13 जनावरांचा मृत्यू झाला असून 26 घरांची पडझड झाली आहे। त्याचबरोबर अनेक झाडं विद्युत खांबावर पडल्यानं महावितरणाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। बातमी जालन्यातून आहे। जालन्यातील सुरंगळी गावातील सपकाळ कुटुंबानं जांभूळ शेती यशस्वी केली आहे। 3 एकरात 30 बाय 30 अंतरावर 125 जांभळाच्या बहाडोली जातीच्या झाडांची लागवड केली। 16 वर्षापूर्वी लागवड केलेल्या या बागेतून लाखो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळतोय। पुणे बाजारपेठेत सपकाळ यांच्या जांभळांना प्रचंड मागणी आहे। आम्ही पाहिलं की ना काही करतात पुढे चालून ही झाडं लावू। मग आम्ही ती एका बागाकडे गेलो, बारामतीकडे, तिकडे पाहिले। मग तिकडून कलमा आणल्या आणि 4-5 वर्ष आम्ही बैलगाडीनं डराम ठेवून असे 1-1, 2-2 कळशी भांड अशी जगवली। आणि मग त्याच्यामुळं नंतर आम्ही तळ्याकडे जागा घेऊन पाईपलाईन करून मग आता त्याला माल चांगला लागायला लागला। रोज बॉक्स पॅकिंग करतो। बॉक्स म्हणजे जांभळं निवडतो। साईडला 2 प्रकारे निघतात ते जांभळं, एक चांगले आणि शॉर्ट करतो आणि भरतो। 1 किलोचं बॉक्स आहे।